सहनशीलता. तर दररोज दररोज आपण ऐकत जाऊ, अजून जास्त डेप्थ हो. मध्ये आहे ते. बोला. सहनशीलतेवर जास्त जोर दिला सरांनी आज. हा. आता सहनशीलतेच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे पृथ्वी एवढी क्षमाशील आहे. आता याच्या बाबतीतलं मी ज्ञानेश्वरीतलं एक उदाहरण सांगतो सर. ज्ञानेश्वरांनी आणि पृथ्वी जया क्षेमा नुभगे स्थावर जंगमा ते तयाचे नि अमृते चंद्रमा आणि भुवी जग. असं सुंदर असं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. म्हणजे पृथ्वीवर आपण एवढं स्थावर आणि जंगम मालमत्ता साठवली, कचऱ्याची ढीग जरी साठवले तरी पृथ्वी एवढी क्षमाशील आहे की कधीच कोणाला आपल्याला एवढी क्षमाशील आहे. म्हणजे सहनशीलता आपल्या जवळ असणं गरजेचं आहे असं गुरुदेव म्हणतात. आणि करुणा याही बाबतीवर अधिक जोर गुरुदेवांनी दिलेला आहे. म्हणजे या सर्व गोष्टी एकमेकाशी पूरक अशा आहेत. और नंतर संतुष्ट रहना चाहिए आदमी. मैं किसी से क्रोध नहीं करूंगा, मैं हमेशा के लिए संतुष्ट रहूंगा, ऐसा ही गुरुदेवा ने कह दिया. व्हेरी गुड. बोला अजून. दुसरे बोला कोणी. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. पूजा करीत असताना देखावा करू नये, भाव ठेवून चित्त ठेवून पूजा करायला पाहिजे हे सांगितले गुरुजींनी. Yes. त्यानंतर आपण आर्जव करताना मनातून आर्जव करायला पाहिजे. आणि दया वगैरे तर म्हणजे कोणी चूक केली तर त्याच्यावर दया करा असंही सांगितलं गुरुजींनी. सहनशीलता ही पृथ्वीसारखी सहनशीलता ही पृथ्वीसारखी असायला पाहिजे. जो करतो त्याला दिल आहे असं म्हणण्यात. दया करते ते सगळे दया दया म्हणजे ती चूक केली हम्म. तर आपण त्यांना त्याच्यावर आपण दया केली दाखवली पाहिजे, त्याला माफ केलं पाहिजे असं सांगितलंय. आणि असं सांगितलंय आपलं. आणि सहनशीलता ही खूप महत्वाची आहे. सहनशीलता असली पाहिजे म्हणजे अंगात दिखावा नसला पाहिजे हे सांगितले. सहनशीलता असेल तर खूप मोठा अनर्थ टळू शकतो होण्यापासून. आणि आर्जव मध्ये हे एक सांगितलंय
सहजता म्हणजे दिल और दिमाग हे दोन्ही लावून आपण दया हे अर्जव केला पाहिजे, म्हणजे प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे आपण. हे एक बोललेत त्यांनी. बरोबर. अजून बोला. अजून आवाज यायला ना माझा? येतोय ना? हो. बोला. म्हणजे काल जे आपण संकल्प विषयी चर्चा केली होती, तर त्याच थोडस विस्तारित स्वरूपामध्ये दिलं आपल्याला आज, आहे की नाही? कालच्या याच्यामध्ये आपण कोणते संकल्प हे केले होते? क्षमा, आर्जव, दया, सत्य, है ना? बरोबर आहे ना? आणि सहनशीलता. हा, सहनशीलता. क्षमा, क्षमा शब्दाचा अर्थच आहे सहनशीलता. क्षमा म्हणजे काय? सहनशीलता. म्हणून गुरुदेवांनी काय सांगितलं की पृथ्वीला सुद्धा एक नाव दिलेलं आहे, क्षमा. पृथ्वीला आपण क्षमा असं म्हणतो. मग त्याच्यात किती छान उदाहरण दिलं. आता रावसाहेबजींनी पण सांगितलं ज्ञानेश्वरीचं उदाहरण. तसंच आपण पृथ्वीला खोदलं, किती खोल खोदलं तरी तिने पाणी देते आपल्याला. खोदायला म्हणून राग नाही करत, आहे की नाही? आणि क्षमा असेल, सहनशीलता असेल तर दया येते. आणि दयेमुळे काय होते? कुणाविषयी आपल्या मनामध्ये राग राहत नाही, द्वेष नाही राहत, आहे की नाही? दया का आवश्यक आहे? कारण द्वेष, राग हा निघून जातो जेव्हा आपण दयावान असतो त्यावेळेस, आहे की नाही? तर दया म्हणजे काय नेमकं? जर समजा कुणी काही हे केलं, कुणी काही चूक केली, कुणी काही बोललं, आहे ना, तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये करुणा असली पाहिजे. तो असं का बोलला म्हणून राग नाही. जर क्रोध आला आपल्याला, कुणाच्या बोलण्याचा राग जर आपल्याला आला, तर तिथं दयेची कमतरता आहे, है की नाही? हा, याचा अर्थ त्याला प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक त्याच्या चुकांना आपण क्षमा केलीच पाहिजे, माफ केलंच पाहिजे असं नाहीये. त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे. एखाद्याने अक्षम्य चूक केली आणि तुम्ही जर त्याला माफ करत बसला तर तो डोक्यावर बसेल नंतर, बरोबर आहे ना? तर दया ह्या शब्दाचा अर्थ काय आहे की जो समोरचा जो काही बोलला, आपल्याविषयी बोलला असेल किंवा कुठली चूक केली असेल, त्यानं काही जरी केलेलं असेल, तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये करुणा असली पाहिजे. ती करुणा कशी? की तो तणावामध्ये आहे आणि त्या तणावामुळे त्यानं हे असं केलेलं आहे की नाही? अज्ञानामुळे त्यानं केलेलं आहे असं. तर मग आपल्यामध्ये द्वेष, राग येणार नाही. काय इंटरनेट नेटच नाही बरोबर.
आता ऐकू यायले का? हो ते काय आज नेटचा थोडासा प्रॉब्लेमच आहे. ढगाळ वातावरण मध्येच आहे सर. ढगाळ नेट वातावरणाचा परिणाम. नेट यायला चालेल. इथं पाऊस पडला ना संध्याकाळी. इकडे आला होता थोडासा आज. हम्म. त्या दयेच्या संदर्भात चक्रधर स्वामींनी एक उदाहरण दिलेलं आहे सर, फार सुंदर. हा. एक शिकारी सश्याच्या पिलांना शिकार करण्यासाठी पाठलाग केलेला असतो आणि त्या पिलांना पकडून मांडीखाली लपवून घेतलेला असतो. तर त्यामुळे त्या पिलाचा जीव वाचला, म्हणजे जीव वाचला. त्यावर चक्रधर स्वामींनी दया दाखवली असा त्याचा अर्थ. अनम्यूट करा दीदी, अनम्यूट करा म्हणजे तुम्हाला ऐकू येईल आम्हाला. अनम्यूट केलंय सर. नाही तुमचं नाही, हा. वत्सला दीदीला बोलते. हा. हा ठीक आहे. त्यानंतर संतोष. आता संतोष म्हणजे काय? आनंदी राहण्याचा आपला आनंदी स्वभाव राहणे. जो आहे त्याला म्हणायचं संतोष. आणि अष्टांग जे आपलं हे आहे अष्टांग योगसूत्र, योग. हो ना. अष्टांग योग सूत्र जे आहे हो. त्याच्यामध्ये जे यम अष्टांग नियम आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्राणायाम. प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, हे 8 प्रकारचे अंग आहेत है ना. त्याला अष्टांग योग म्हणतो. योग करणाऱ्यासाठी हे 8 अंग आहेत. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. तर त्याच्यामध्ये नियम जो आहे, नियम सुद्धा एक अंग आहे त्याच. आणि नियम मध्ये शौच संतोष है ना. त्याच्यानंतर हो. ईश्वर प्रणिधान, ईश्वर शौच प्रणिधान. संतोष. तर हे जे नियम आहेत तर ह्या नियमामध्ये संतोष आहे. म्हणजेच काय की आपल्याला स्वतःला आनंदी ठेवण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल. मग परिस्थिती कुठलीही असो, काय असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी कसं असलं पाहिजे? आनंदी असलं पाहिजे. नाहीतर खूप चांगली फेवरेबल कंडिशन आहे, सगळं काही आहे माझ्याकडे, तरीही मी आनंदी नाही आहे. असे बरेच जण आहेत की नाही? थंब दाखवा मला, आहेत ना असे? खूप जण आहेत असे. सगळं काय आहे परंतु काय ना काहीतरी रडकं आहे. म्हणजेच काय? आणि अशांना आपण आनंदी नाही करू शकत, कारण हा नियम आहे. स्वतःचा स्वतःवर आपण हे केला पाहिजे, आहे की नाही? म्हणून आपण स्वतःला त्याची सवय लावून घ्यावी लागते. मग किती कठीण परिस्थिती असेल, काही असेल, तरी आतून मी कसा आहे? आनंदी आहे, संतोष आहे, समाधान आहे. आहे की नाही? तर मग आपण हे संकल्प घेतला पाहिजे. आणि ह्या संकल्पामध्ये हे जे आहे तर ह्याचं जीवनामध्ये अनुसरण करायचं, जीवनामध्ये ते उतरवायचं. ह्याला अमृत समान मानायचं. आणि विषवत कशाला म्हणायचं? जे विषय आहेत, आपले इंद्रियाचे जे विषय आहेत ते कसे आहेत? विषवत आहेत, आहे की नाही? म्हणजेच त्याचं अतिग्रहण नाही करायचं. त्याच्यामध्ये जर आपण अडकून पडलो तर मग आपण मुक्ती आपल्याला जी पाहिजे त्या मुक्ती आपल्याला प्राप्त होणार नाही, आहे की नाही? बरोबर आहे ना? करेक्ट आहे ना? तर हे थोडस आपण संकल्पानुसार आपण आपल्या अष्टावक्र गीताचं श्रवण करायचं आणि संकल्पानुसारच आपल्या जीवनामध्ये त्याला उतरवायचं. ह्याच्यामध्ये जर विकल्प आले तर मग मात्र आपण अष्टावक्र गीता ऐकून सुद्धा काही उपयोग होणार नाही त्याचा, है की नाही? कुठलाही विकल्प येऊ द्यायचा नाही. उतरण्यासाठी काळ लागेल, कालावधी लागेल,
थोडासा काळ लागेल आणि योग्य काळी ते बरोबर आपल्या जीवनामध्ये उतरेल ते, है ना. मग त्यासाठी काय महत्वाचं आहे ते म्हणजे संकल्प, है ना. तर आजच्या ह्याच्यामध्ये काय संकल्प आहे आपला, मला नियमानुसार चालायचे. कुठला नियम आहे, संतोष. है ना. अष्टांग योग सूत्रामध्ये जे 8 अंग दाखवलेले आहेत, तर त्याच्याविषयी गुरुदेवांनी काय सांगितलं की तुम्ही कुठलाही एक अंग पकडला आणि त्याला जर आपल्याजवळ ओढलं, तर जशी खुर्चीचे पाय सगळे सोबतच येतात तसे सगळेजण येतात, पण त्याच्यासाठी काय लागते, जोर लागते. आपण त्याला नुसतं चिटकून बसलं तर नाही होणार, त्याला आपल्याकडे ओढावं लागते. आणि हे ओढण्यासाठी काय लागते, जोर लागतो, शक्ती लागते, पॉवर लागते, आहे की नाही. मग त्याला सहाय्यक काय आहे, प्राणायाम, ध्यान. गुरुदेवांनी सांगितलं ना, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया, हे त्याला काय सपोर्टिव्ह आहेत, परंतु आपल्या आतमधून तो संकल्प महत्वाचा आहे. मी कशाचं अनुसरण करेन, क्षमा, आर्जव, दया, है ना, सत्य, संतोष. क्षमा म्हणजे सहनशीलता, है ना. आर्जव म्हणजे सत्य बोलणं, म्हणजे प्रामाणिकपणा. सत्य म्हणल्यापेक्षा काय, प्रामाणिकपणा म्हणजे आर्जव. त्यानंतर तिसरं काय सांगितलं, दया. दया म्हणजे करुणा भाव आपल्यातला, आहे की नाही. त्यानंतर सत्य. तर सत्याविषयी अजून सांगतील गुरुदेव. सत्य आणि संतोष. ह्याचं आचरण, ह्याला कसं अमृत समान मानायचं आणि ह्याचं आचरण जीवनामध्ये करायचं, हा संकल्प पाहिजे, है ना. बरोबर आहे ना, करेक्ट आहे ना. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. तर आपले जे संकल्प आपण घेत आहोत